परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी विजय मिळवला असून त्यांनी यशवंत सेना प्रणित शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ निर्मला देवी गोपालदास तापडिया यांचा पराभव केलाय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा निकाल शहरातील कारखाना रोडवरील उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आला। या निवडणुकीसाठी मतमोजणीसाठी गंगाखेड निवडणूक निरीक्षक अधिकारी व उपजिल्हाधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली। चौथ्या व अंतिम फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी एकूण 10,054 मते मिळवत विजय संपादन केला। यांनी यशवंत सेना प्रणित शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ निर्मला देवी गोपालदास तापडिया यांचा 678 मतांनी पराभव केला। निकाल जाहीर होताच गंगाखेड शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। फटाके फोडून विजय रॅली काढून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान नगरसेवक पदांचेही निकाल जाहीर झाले असून एकूण 26 नगरसेवकांपैकी यशवंत सेना प्रणित शहर विकास आघाडीचे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 3 आणि भाजप 1 नगरसेवक निवडून आले आहेत। विशेष म्हणजे विजयी उमेदवार सौ उर्मिलाताई केंद्रे या आमदार धनंजय मुंडे यांच्या बहिणी असून त्यांच्या विजयानंतर आमदार धनंजय मुंडे स्वतः विजय रॅलीत सहभागी झाले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत जनतेचे आभार मानले। निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत माझी बहीण उर्मिला मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या। आज गंगाखेड नगरीतल्या मायबाप जनतेने त्यांना विजयाचा कौल या ठिकाणी दिलाय आणि त्यासोबत माझे भाचे मिथिलेश केंद्रे हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेत। मी खरं तर गंगाखेड असेल नगर परिषद की परळी नगर परिषद असेल, एकीकडं बहीण निवडून आली आहे स्वतः आणि परळीमध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व जागा पंकजाताईंनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून या ठिकाणी आता महाराष्ट्रात एकतर्फी महायुतीचं नगर परिषद दिसतं। साहेब तुम्ही फक्त 2 ठिकाणी प्रचाराला गेलता, दोन्ही सीट आल्यात, बाकी सगळीकडे आता मला पक्षाने सांगितलं 2 ठिकाणी प्रचाराला जा। मी परळी आणि गंगाखेड या 2 ठिकाणी प्रचाराला आलो। या दोन्हीही नगर परिषद विजयी झाल्या। जनतेनं निवडणूक हातात घेतली होती आणि पहिल्या दिवशीपासून विजय हा निश्चित होता। आम्ही विजयाबाबतीत कॉन्फिडंट होतो। 100% विजय झाला। जनतेनं निवडणूक हातात घेतली होती, हा जनतेचा विजय। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं भरपूर पैसा वाटला, दादागिरी केली, सगळ्याच गोष्टी झाल्या, परंतु जनतेनं न्याय दिला। येणार मागील काळात प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात नगर परिषदेवर भ्रष्टाचार करण्यात त्याचा आम्ही ऑडिट करणार आहोत। 5 वर्षाचा आम्ही ऑडिट करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर FIR दाखल करू। शहरवासींना काय आव्हान करतात? शहरवासियांचा हा विजय आहे, सर्वसामान्य जनतेचा हा विषय आहे। शहराला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहे, पिण्याचे पाणी आम्ही 2 दिवसात सुधारू। पिण्याचं स्वच्छ दररोज पाणी देऊ, दिवाबत्तीचा प्रश्न करू, स्वच्छतेचा प्रश्न लगेच ह्या आठवड्यात मार्गी लावू।